दिवस कालचा आज संपला. नमस्कार, मी आहे अवनी. मी इयत्ता 6वीत शिकत आहे. या फुग्यामध्ये मी इनो भरलेला आहे आणि या बॉटलीमध्ये पाणी. हे इनो याच्यामध्ये टाकून इनो डायऑक्साईड मुक्त होते आणि हे फुगा फुगते. नमस्कार, माझे नाव गीता आहे. हे मी जे मॉडेल बनवलं आहे त्याचे नाव सूक्ष्मदर्शिका आहे. यामध्ये मी भिन्न लावलेले आहे, त्यामुळे हे पान जे ठेवलेले आहे हे इथे हे झूम दिसेल आणि यामध्ये आपण पेशा पाहू शकणार. आणि ते पाहण्यासाठी मी सोपे जावे म्हणून इथे हे लाईट लावलेली आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव दुर्गा आहे. मी इयत्ता 7वीत शिकते. माझ्या मॉडेलचे नाव अन्नपचन संस्था आहे. मी अन्नपचन संस्था कशी होते ते दाखवणार आहे. अन्नपचन संस्था अशी होते. या तोंडातून जाऊन नळीमध्ये जाते, नळीमध्ये जाऊन जठरमध्ये जाते, जठरमध्ये जाऊन लहान आंतडेमध्ये जाते, लहान आंतडेमध्ये जाऊन मोठ्या आंतडेमध्ये जाते, मोठ्या आंतडेमध्ये जाऊन अन्नपचन संस्था होते. नमस्कार, माझे नाव संध्या आहे. मी आता 6वीत शिकते. माझे प्रोजेक्टचे नाव पृथ्वीगोल आहे. इथे जे हिरवा रंग दिसत आहे ते जमीन आहे आणि जे निळा रंग दिसत आहे ते पाणी आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव अनुष्का मारुती कदम. मी इयत्ता 6वीमध्ये शिकते. माझ्या प्रोजेक्टचे नाव वॉटर अलार्म आहे. नमस्कार, माझे नाव वैभवी आहे. मी इयत्ता 6वीमध्ये शिकते. माझ्या प्रोजेक्टचं नाव ज्वालामुखी आहे. याचा वापर मी टाकण्यासाठी करते. यासाठी मी 2 विनो टाकणार. नमस्कार, माझे नाव पल्लवी संजय पंतलाल. मी इयत्ता 6वीत शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव जलचक्र आहे. पाण्यात बाष्प होऊन वरी जाते, वरी जाऊन ढग बनतात. पाण्याच्या रूपात ढग येऊन जमिनीवर येतात, तसेच पाण्यात मिसळतात. असे म्हणजे जलचक्र आहे. धन्यवाद. नमस्कार, मी बनवले आहे पॅराशूट. याच्यामध्ये हेलियम वायू आहे. हे हेलियम वायू हवेपेक्षा हलका असतो, म्हणून पॅराशूटला वर घेऊन जातो. नमस्कार, मी आहे राजनंदिनी. तर मी तुम्हाला दाखवणार आहे पाण्याचे शुद्धीकरण. तर हे आहे मोठे खडक आणि हे आहे कोळसा. तर हे आहे वाळू आणि हे कापूस. तर हे आहे अशुद्ध पाणी. मी आहे की नाही याच्यात पाणी टाकल्यानं मोठ्या खडक्यात पाणी गाळून येता येईल. हे पाणी गाळून येता येईल, हे पाणी गाळून येता येईल आणि हे आपल्याला शुद्ध पाणी मिळेल. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. जे दिसते ते असेच काहे, हे दिसते ते तसेच काहे. उलगडण्याला शिका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. भोवतालीचे विश्व कोणत्या सूत्राने चाले. कोण बोलतो राजा आणि कुठले दळहाले. प्रारंभी जे अद्भुत वाटे गहन भीतीदायी. या विश्वाचा